संपूर्ण जगाला वेठीला धरलेल्या आखाती युद्धासंदर्भात अत्यंत मोठी बातमी आहे। अखेर अमेरिकेनं 2 आठवड्यांच्या युद्धविरामावर सहमती दर्शवली आहे। इराणवरील सर्व हल्ले पुढील 2 दिवस थांबवले जातील असं अमेरिकेनं जाहीर केलंय। 10 मुद्द्यांच्या शांती प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी हा युद्धविराम घोषित करण्यात आलाय। 10 एप्रिल पासून पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्ये युद्धविरामावरील चर्चा होणार आहे। आज सकाळी 5:30 वाजेपर्यंतची मुदत इराणला अमेरिकेनं दिली होती, नाहीतर एक संपूर्ण संस्कृती नष्ट होईल असा इशारा डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला होता। मात्र ही वेळ पूर्ण होण्याआधीच अमेरिकेनं 2 आठवड्यांची सशर्त शस्त्रसंधी करण्यात येत असल्याची घोषणा केली आहे। अमेरिकेच्या या घोषणेचं स्वागत इराणनंही केलंय। हल्ले थांबल्यास आम्ही युद्ध थांबवू असं इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी म्हटलंय। इराणनं दिलेला 10 अटींचा मसुदा मान्य करण्यासारखा असल्याचं अराघची यांनी म्हटलंय। तर हॉर्मुझचे सामुद्रधुनी खुली करण्याची अट अमेरिकेने घातली होती। या अटीला इराणनं देखील सकारात्मक प्रतिसाद दिलाय। इराण हॉर्मुझ पूर्णपणे आणि लगेच खुलं करायला तयार झाल्याचे डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलंय। तर इराणनं अमेरिकेसमोर नेमक्या कोणत्या अटी ठेवलेल्या आहेत आपण ग्राफिक्सद्वारे पाहूयात। पहिली महत्त्वाची अट म्हणजे तातडीनं हिंसा थांबवा। पुढची अट हॉर्मुझ सामुद्रधुनीवर इराणचं नियंत्रण कायम राहणार। युरेनियम संवर्धनास परवानगी द्यावी ही देखील इराणची एक महत्त्वाची अट आहे। सर्व प्राथमिक आणि दुय्यम निर्बंध काढून टाकणं। संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या सर्व ठरावांचा अवलंब थांबवणं। पुढची अट गव्हर्नन्स बोर्डाच्या सर्व ठरावांचा अवलंब थांबवणं। इराणला नुकसान भरपाई देण्याची देखील इराणची अट आहे। सोबतच पश्चिम आशियातील अमेरिकेनं त्यांचं सैन्य मागे घ्यावं ही देखील एक महत्त्वाची अट आहे। आणि लेबनॉनमधील हिजबुल्ला विरुद्ध युद्धासह सर्व संघर्षांवर युद्धविराम द्यावा अशी मागणी आहे। इराणचे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनी यांनी शस्त्रसंधीच्या अंतिम करारावर प्रतिक्रिया दिली आहे। शस्त्रसंधी हा इराणचा विजय असल्याची प्रतिक्रिया इराणचे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनी यांनी दिली आहे। मोजतबा खामेनींनी दिलेल्या माहितीनुसार अंतिम कराराची चर्चा आता इस्लामाबादमध्ये होणार आहे। मोजतबा यांनीच सर्वोच्च सुरक्षा परिषदेच्या शस्त्रसंधी प्रस्तावाला मंजुरी दिली होती। युद्धविरामाच्या पार्श्वभूमीवर एक मोठी बातमी येते। युद्धविरामाची घोषणा होताच कच्च्या तेलाच्या दरात 20% घसरण झाली आहे। युद्धाच्या मागील 3 आठवड्यात पहिल्यांदाच कच्चं तेल $100 प्रति बॅरलच्याही खाली आलेलं आहे। त्यामुळे अनेक देशांना याचा मोठा दिलासा मिळणार आहे। पहिल्यांदाच कच्च्या तेलाच्या किमती घसरलेल्या आहेत। या युद्धाच्या दरम्यान कच्च्या तेलाच्या किमती दिवसेंदिवस वाढतच होत्या, गगनाला भिडलेल्या होत्या आणि एका बाजूला युद्धविरामाची घोषणा होता, लगेच त्याचा परिणाम दिसतोय। कच्च्या तेलाच्या दरात 20% घसरण झाली आहे। या युद्धविरामानंतर इराणमध्ये आनंदोत्सव साजरा करण्यात आलाय। इराणी नागरिकांनी रस्त्यावर उतरून आनंदोत्सव साजरा केलाय। मोजतबा खामेनींच्या विजयाची नारेबाजी इराणी नागरिकांनी केली आहे। मात्र अमेरिकेच्या 2 आठवड्यांच्या या युद्धविरामाबाबत इस्रायल खुश नाहीये। अमेरिकन प्रसार माध्यमांनी हा दावा केलाय। हे युद्ध इस्रायल आणि अमेरिका एकत्र लढत होतं। अमेरिकन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्धविरामाची घोषणा केल्यानंतर इस्रायलच्या गोटात काहीशी नाखुशी आहे असा अमेरिकन समाज माध्यमांचा दावा आहे। त्यामुळे अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। इस्रायलची अधिकृत घोषणा किंवा इस्रायलची अधिकृत भूमिका या संदर्भात समोर आलेली नाहीये। मात्र अमेरिकन प्रसार माध्यमांनी हा दावा केलेला आहे। युद्धविराम हा इराणचा मोठा विजय असल्याचं IRGCनं म्हटलंय। हॉर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणचं नियंत्रण राहील असंही त्यांनी म्हटलेलं आहे। संपूर्ण प्रदेशातून अमेरिकन सैन्य मागे हटेल असंही IRGCनं म्हटलंय। युद्धविराम हा इराणचा मोठा विजय असल्याचंही त्यांनी म्हटलंय। तर या युद्धविरामाबाबत डोनाल्ड ट्रम्प यांनी काय एक्सपोस्ट केली आहे आपण पाहूयात।
पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ आणि फील्ड मार्शल मुनीर यांच्याशी चर्चेनंतर आणखी एक महत्त्वाची बातमी येते। युद्धविरामामुळे आशियातील शेअर बाजारात उत्साह पाहायला मिळतोय। जपानच्या निक्केई निर्देशांकात मोठी तेजी आलेली आहे। बाजार जवळपास 5% 2400 अंक वर गेलाय। कोरियाच्या कोस्पी शेअर बाजारात देखील 5% तेजी पाहायला मिळते। हाँगकाँगच्या हॅमसेंगमध्ये आणि सिंगापूरच्या MGX Nifty मध्ये 2.5% तेजी आहे। या सर्वांचा सकारात्मक परिणाम आज भारतीय शेअर बाजारावर होण्याची दाट शक्यता आहे। जेव्हा भारतीय शेअर बाजार उघडेल तेव्हा तिथे देखील तितकाच सकारात्मक परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जाते। तर युद्धविरामाची घोषणा झाल्यावर इराणनं इस्रायलच्या दिशेनं एक प्रतिकात्मक क्षेपणास्त्र सोडलंय। हे क्षेपणास्त्र इस्रायलमध्ये पडलं नाही, ते जेरुसलेममध्ये गेलं। त्यानं कोणताही लक्ष्याचा वेधही घेतला नाही। युद्धविरामाची घोषणा करणारं हे क्षेपणास्त्र होतं। तर जेरुसलेममध्ये इराणनं एक क्षेपणास्त्र पाठवलेलं आहे। मात्र या क्षेपणास्त्रानं कोणत्याही लक्ष्याचा वेध घेतला नाही, तर युद्धविरामाची घोषणा करणारं हे क्षेपणास्त्र होतं। तर डोनाल्ड ट्रम्प यांनी या युद्धविरामावर नेमकं काय म्हटलेलं आहे आपण या एक्सपोजद्वारे पाहूयात। पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ आणि फील्ड मार्शल मुनीर यांच्याशी चर्चेनंतर त्यांनी मला आज रात्री इराणवरील होणारी कारवाई थांबवण्याची विनंती केली। इराणनं हर्मुझची समुद्रधुनी पूर्णपणे तत्काळ उघडणं मान्य करण्याच्या अटीवर मी 2 आठवड्यांच्या कालावधीसाठी इराणवरील हल्ले स्थगित करण्यास सहमती दर्शवतो। दोन्ही बाजूंनी लागू होणारा हा युद्धविराम असेल। पश्चिम आशियात शांततेसाठी इराणकडून 10 मुद्द्यांचा प्रस्ताव मिळाला। तो चर्चेसाठी योग्य आधार असल्याचं आम्हाला वाटतं, असंही डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलंय। युद्धविरामाच्या घोषणेनंतर इराणच्या सुरक्षा परिषदेचं मोठं वक्तव्य येतंय। शस्त्रसंधी म्हणजे युद्धाचा अंत नाही असं इराणनं म्हटलेलं आहे। आमचं सैन्य अजूनही सुसज्ज असल्याचा त्यांचा दावा आहे। शत्रूनं चूक केली तर आमचीही बोटं ट्रिगरवरच राहतील असं इराणनं म्हटलेलं आहे। केवळ हा युद्धविराम असेल याचा अर्थ युद्ध संपलेलं नाही असं इराणनं आता म्हटलेलं आहे। इराणच्या सुरक्षा परिषदेकडून हे मोठं विधान आलंय। तर चीनच्या मध्यस्थीनंतर इराण शस्त्रसंधीला तयार झाली आहे। अमेरिकेच्या माध्यमांनी ही माहिती दिलेली आहे। अमेरिकन माध्यमांचा दावा आहे की चीनच्या मध्यस्थीनंतर इराणनं शस्त्रसंधीला तयारी दर्शवलेली आहे। दुसरीकडे पाकिस्तानची राजधानी असलेल्या इस्लामाबादमध्ये इराण सोबत चर्चेची तयारी पूर्ण झाली आहे। अमेरिकेचे उपाध्यक्ष JD व्हान्स चर्चेसाठी इस्लामाबादमध्ये जाण्याची शक्यता आहे। तसेच त्यांच्यासोबत वरिष्ठ अधिकारी चर्चेत सहभागी होतील। अमेरिका आणि इराणची समोरासमोर चर्चा होणार आहे। पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी या युद्धविरामावर नेमकं काय म्हटलंय तेही पाहूयात। इराण अमेरिका यांनी आपल्या सहयोगी राष्ट्रांसह लेबनॉन आणि इतर ठिकाणी युद्धविराम जाहीर केलाय। या निर्णयाचं मी स्वागत करतो। दोन्ही देशांचे आभार। 10 एप्रिलला दोन्ही देशांच्या प्रतिनिधी मंडळाला इस्लामाबादला चर्चेसाठी येण्याचं मी आमंत्रण देतो। दरम्यान निवृत्त लेफ्टनंट कर्नल सतीश ढगे यांनी या शस्त्रसंधीचे विश्लेषण केले, आपण पाहूयात। सुरुवातीला 5 दिवस, नंतर 10 दिवस आणि आता 2 आठवड्यांचा सीज फायर डिक्लेअर करून
एक प्रकारे इराण विरुद्धच्या युद्धाचा पॉज किंवा स्वल्पविराम लांबवण्याचाच प्रयत्न डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेला आहे. मागच्या काही तासांमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी आक्रमक विधानं केली होती आणि एका रात्रीमध्ये आम्ही इराणची संपूर्ण संस्कृतीच नष्ट करू, इराणला पूर्णतः उद्ध्वस्त करू, अशा प्रकारची आक्रमक विधानं केली होती. या आक्रमकतेच्या मागे एक प्रकारे डोनाल्ड ट्रम्प यांची कोअर्सिव्ह डिप्लोमसी म्हणजेच संपूर्णतः दबाव तंत्राचाच हा त्या ठिकाणी भाग होता आणि या दबाव तंत्रामुळेच अप्रत्यक्षपणे इराणला कुठेतरी निगोशिएशन टेबलवर आणणं आणि अमेरिकेशी संबंधित काही अटी मान्य करून घेणं अशा प्रकारची रणनीती डोनाल्ड ट्रम्प यांची या आक्रमक विधानांच्या मागे होती. आज घडीला एक प्रकारे हे सीज फायर झालेलं आहे आणि 2 आठवड्यांसाठी अमेरिका आणि इराण एकमेकांच्या विरुद्ध आक्रमक भूमिका घेणार नाही अशी जरी त्यांनी विधानं केलेली असली, अशा प्रकारची जरी घोषणा झालेली असली, तरी सुद्धा हे कंडिशनल सीज फायर आहे. म्हणजेच डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की जर संपूर्णतः खुली होर्मुझची सामुद्रधुनी करण्यासाठी इराणनं पुढाकार घेतला तरच ही शस्त्रसंधी लागू राहील. म्हणजेच येणाऱ्या काळामध्ये जर अमेरिकेला इराण विरुद्ध आक्रमकता वाढवायची असेल तर डोनाल्ड ट्रम्प विधान करतील की होर्मुझची सामुद्रधुनी ही संपूर्णतः इराणनं खुली केली नाही आणि म्हणून आम्ही इराण विरुद्ध अशा प्रकारे आक्रमकता दाखवतोय किंवा अशा प्रकारे हल्ले करतोय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.